हा खूप विषारी साप आहे. भारतातल्या 4 सापांमधल्या सगळ्यात विषारी साप आहे. तर आता ह्याला ओळखायचं कसं, त्याच्या अंगावरती रुद्राक्ष पॅटर्न असतात. खूप वेळा ह्याला अजगराचं पिल्लू म्हणून सुद्धा ओळखलं जाते. ठीक आहे. पकड हा ठीक आहे चालेल. हा थांबा. हे बाई त्याची नको जाण. हे का आधी डोकं सोड. मला डोकं ना पहिलं बॉडी काढून दे. ते वाकडं ना माझा हात कसे तू. त्याचे लाल बेकार याचे. ह्याला डोकं फ्री कर, पहिले डोकं फ्री कर. तो श्वास सोडत आहे. आता हे खूप सारे भेटत राहतील ना तिकडे. एवढा साईज मोठा आहे जलद. व्हिडिओ चालू आहे काय? लागला त्याला ते नाही तर ते समजत नाही ना किती कट झालंय. हे त्यानेच काप ना जलद. पूर्ण मध्ये काढ, मध्ये टाक लास्टला आणि काट करून टाक एका फटक्यात. लवकर कापेल. पूर्ण एका ह्याच्यात टाक, पूर्ण सगळ्यात टाक. लास्टचा केस एकदम. हा बस काढ. बाय हाय स्किन मध्ये गेला. हा काढ काप. मोठं झाल्यावर शाळेत बिळेत बोलत झालं. दोरी सोड. चेक झाला का? इकडे नाही दाबायचं माहित. मी हात कसं सोडू? तर तू सोडणार असं. रेडी. साईड वा. बरणी ठीक आहे. पाय नीट हा. आहे थोडासा अजून. साईड वा मला तिकडे घ्यायचं. साईड वा जरा स्किट करेल. फेकेल तो फेकेल. डोकेला आहे काय? तसं नको कापू ना. त्याला लागू शकते. हा शॉट नको. परत बघ अडकेल परत. इथे जा ना, इथे ना. वाह काय मस्त हात आहे. हात अर्गेलेला डोक्याकडे. खाऊची ना सापणार केली रे. खाऊन दे ना आता. खाऊचीच आहे ना. डोकं कुठे आहे बघ. चल घे. मित्रांनो, 2 दिवसाआधी या सँडमध्ये साप पकडलेला मी म्हटलेलं तुम्हाला की पाण्यातनं वाहत आला आहे. आणि मोजून फक्त आता हे 25 मीटर्स आहे. 25 मीटर्स. हा दुसरा एक रसल स्वायपर त्याच एरियामध्ये सापडलेला आहे. सो आता सीझन आहे त्यांचा, मेटिंग सीझन थंडीचा. दॅट्स वाय. तर मित्रांनो, सकाळचे वाजलेले आहेत 6 आणि सेम लोकेशनवरनं आम्हाला कॉल आलेला आहे. तर बघूया नक्की जाळ्यामध्ये पुन्हा काय अडकले आहे. या एरियात मी तुम्हाला नक्की दाखवेल. ओके. चल कुठे आहे? कृष्णा अरे झोपलेला. लक्षात फोन लांब. कुठे आहे तो? भोसडी कुठे आहे? जाळ्यात. सेम पोझिशन. बोलून गेला बघ. मी त्या दिवशीच बोललेला ना. कोपऱ्यामध्ये मोठा आहे. इथे काठी काय रे गेले. दारा काढल्या पाहिजे इकडनं. दारामध्ये फसते म्हणून.
मित्रांनो 2 दिवसाआधी रात्री इकडे मी एक रसल वायपर रेस्क्यू केलेला आणि मी तुम्हाला बोललेलो की परत अजून एक रेस्क्यू आपण इकडे करूया असं. आणि आज दुसराच दिवस आहे सकाळचा आणि इकडे परत एक रसल वायपर थोडासा मोठा साईज आहे. हा छोटाच आहे पण त्याच्यापेक्षा थोडा मोठा आहे. तर आपल्याला इकडे भेटलेला आहे तर रेस्क्यू करू आपण. आपली कायची एक मिनिट तुला सोडवतो मी. हा नाश्ता नाश्ता तो मोठा आहे थोडा जाल काढून टाकून जाय निघून तरी जातील. पण ते इकडे इकडे बाहेर गेलं तर बाहेर जाईल बरं त्यावर नाही तर चढतील हे बघा ते सांगतात ना की हा फुगतो वगैरे असं. बघा तो काहीच नाही करत. एवढा जवळ आहे तरी तोंड पण नाही उघडत नाही. उघडलं तरी फुगत नाही. कसा आहे फिरवा बरं थोडं फिरवा. गोण आणायचा जा नांगरे गोनान जा ते आपल्याला घाबरवायला. मम्मी गेली ना मुंबईला मी अलार्म बंद करून परत झोपला. कसं जायचंय पुढच्या वेळी घरी नका येऊ असं काय असेल तर. आज मम्मी नव्हती म्हणून बरं झालं. ज्याची त्याची घरची पटकन घाबरवणार खरी गोष्ट आहे. या काय खायचं काम आहे काय झाडाचं कोणतं नाही काय तू चाकत कशाला लावतो. त्यांच्या घर आहे तर आमचे त्याला मांडीवर बसून घेतलेलं. बॅटरी व्यवस्थित पडा बरं. तर घे ना एकदा इकडं उजवं. विष्णू गौरव येईल तर घेल. सॉरी एक मिनिट. वाढून देऊ का? निघाला नाही ना पाहिजे. डिसेंबर जानेवारी पर्यंत लक्ष ठेवतच राहा. तू फोन उचल बस मी उचलेल फक्त घरी सायलेंट वर नको करू बस फक्त घरी नको. बिट्टूचा नंबर घेऊन ठेवा. मित्रांनो 2 दिवसाआधी आपण इकडे या नेटमध्ये एक रेस्क्यू केलेला रसल वायपर. आता सकाळी परत तिथेच रेस्क्यू केला आहे आणि मी तुम्हाला त्या दिवशी रात्री बोललेलं आपण अजून पण या जाळ्यांमध्ये रेस्क्यू करू असं. तर मेटिंग सीझन सुरू आहे तर सगळ्यांनी सेफ राहा. मित्रांनो हा सकाळी आपण रेस्क्यू केलेला रसल स्वायपर आहे जाळ्यामधून ज्याला रेस्क्यू केलेला आपण. तुम्ही बघू शकता तो खूप हेल्दी आहे. त्याला कोणतीच जखम नाही आहे अंगावर. तर आता ह्याचं सोडण्याआधी याला रिलीज करण्यासाठी आपण आलेलो आहेत. त्याचं थोडंसं वैशिष्ट्य तुम्हाला मी सांगतो सोडण्याआधी. तर बघा हा खूप विषारी साप आहे. भारतातल्या 4 सापांमधल्या सगळ्यात विषारी साप आहे. तर आता ह्याला ओळखायचं कसं. त्याच्या अंगावरती रुद्राक्षे पॅटर्न असतात. खूप वेळा ह्याला अजगराचं पिल्लू म्हणून सुद्धा ओळखलं जाते. ठीक आहे. आणि लोक टच करतात आणि हा चावतो आणि ते मरून जातात. तर हे अजगराचं पिल्लू नाही आहे. अजगराचा पॅटर्न पूर्णपणे वेगळा असतो. ह्याच्या अंगावरती तुम्ही जर नीट बघतील तर रुद्राक्षचा पॅटर्न आहे. आता हा चावल्यावर हिमोटॉक्सिन वेनम असते ह्याच्यामध्ये. तर तुमचं जो शरीर आहे त्याला पूर्णपणे काय होते गँग्रीन होतो किंवा तो भाग सडायला सुरुवात होतो. त्यासाठी कृपया करून ह्याला हात नका लावू. जवळच्या सर्पमित्रांना कॉल करा.